अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. खासदार निलेश लंकेंनी जलजीवन योजनेतील कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष कामाची तपासणी केली. त्यानंतर भाजप नेते सुजय विखेंनी थेट आमदार रोहित पवार आणि खासदार लंकेंवर गंभीर आरोप केलाय. जलजीवन मिशनमधील ठेकेदारांचे रोहित पवार आणि निलेश लंकेंशी लागेबांधे असल्याचा आरोप विखेंनी केलाय. त्यानंतर आता आमदार काशीनाथ दाते यांनीही जलजीवन घोटाळ्याला माजी आमदारच कारणीभूत असल्याचा दावा केलाय. तसेच जलजीवन योजनेची कामे व्यवस्थित न झाल्यानेच मतदारसंघात पाणी टंचाई आहे असंही दाते म्हणाले. काशीनाथ दाते नेमकं काय म्हणालेत पाहूया सविस्तर. जलजीवनच्या कामांच्या बाबतीमध्ये पालघर जरी चर्चेत आला असलं तरी त्याला यापूर्वीचे लोकप्रतिनिधी आहेत तेच जबाबदार त्याला नक्कीच आहेत, हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. कारण महाआघाडीच्या काळात ते सगळे जलजीवनचे निर्णय झाले, स्रोत कोणते फायनल करायचे, काय करायचं ते सगळं त्या काळात झालेलं आहे. आणि मग चुकीचे स्रोत त्या ठिकाणी दाखवले गेले. त्याच्यानंतर कामांचं ज्यावेळेस मंजुऱ्यानंतर त्याच्या निविदा प्रक्रिया ज्या झाल्या त्या निविदा प्रक्रियेमध्ये मागच्या लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप होता. त्यांच्याच सल्ल्यानं सगळे ठेकेदार त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत. आणि आज मात्र त्या योजना नुसती बिलं काढलीत काय काही ठिकाणी आणि प्रत्यक्ष कामं झालेली नाही अशी परिस्थिती त्या योजनांची आहे. आणि म्हणून तालुक्यातल्या प्रत्येक गावातून ज्या ज्या गावात योजना आहे त्या गावातून लोक त्या संदर्भामध्ये तक्रारी करतात. मग लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे त्या संदर्भामध्ये त्याची माहिती घेण्याची किंवा त्याच्यावर बोलण्याची. मी सगळा आढावा ज्यावेळेस घेतला त्यावेळेस ती वस्तुस्थिती आहे की त्या बाबतीमध्ये तक्रारी लोकांच्या ज्या आहेत त्या खऱ्या आहेत. सर, या सगळ्यांमध्ये दोन लोकप्रतिनिधी खासदार बी त्याच तालुक्यातून येतात, तुमच्या तालुक्यातून. दोन लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादातून सुपा बस स्थानक असेल, सुप्याची नळ योजना असेल किंवा पारनेरची नळ योजना असेल, पाणी योजना असेल, हे सगळे रखडलेले आहेत असा एक आरोप आता जनतेतून व्हायला लागला आहे. काय नेमकं सत्यता आहे त्याची, काय नेमकं सांगा. सगळं खोटं आहे तसं. कारण सुपा आणि पारनेर बस स्थानकाच्या त्या ठिकाणी जे शेड उभं करायचं होतं त्या शेडच्या संदर्भातला निर्णय त्याची वर्क ऑर्डर साधारणपणे 1 वर्षापूर्वी झाली, 1 वर्षापूर्वी. आणि त्याच्या कामाची सुरुवात मात्र आता मी आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन लोकप्रतिनिधी आज त्या ठिकाणी केली. त्याच्यानंतर मी त्या कामाची माहिती घेतली, नेमकं काय काम त्या ठिकाणी काढलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये मला सुप्याच्या बस स्थानकाची माहिती अशी भेटली की तिथे जे अतिक्रमण झाले त्या अतिक्रमणाला मुळात पाठिंबा कोणाचा आहे ते सगळ्या जनतेला माहिती आहे. अतिक्रमण निघत नाही आणि मग एसटी महामंडळाला जेवढी जागा त्या शेड बांधून त्या ठिकाणी शिल्लक पाहिजे तेवढी जागा त्यांना मिळत नाही, म्हणून एवढे दिवस ते काम रखडलेलं आहे. याच्यामध्ये श्रेयवादाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. त्या ज्या अतिक्रमणातल्या टपऱ्या आहेत त्या एसटीच्या जागेमध्ये आहेत. एसटीच्या आणि रोडच्या पीडब्ल्यूडीच्या वादामध्ये त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी त्या टपऱ्या त्या ठिकाणी मांडल्या जातात. आणि त्याच्यामुळे एसटी डेपोचं जी इमारत आहे त्या इमारतीला मुळात तांत्रिक ती अडचण आहे, तिथं श्रेयवादाचा काही विषय नाही. मस्जिदच्या पुढे कंपाऊंड शेवटपर्यंत न्यायचं होतं, त्या कंपाऊंडला विरोध झाला. ते कंपाऊंड देखील अद्याप पूर्ण करून दिलेलं नाही. येतो कुठे श्रेयवादाचा प्रश्न येतो. कंपाऊंड ज्यांनी पूर्ण करून दिलं नाही ते लोक त्यांचेच आहेत, तो प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होता. त्याच्यामुळे तिथं श्रेयवादाचा विषय येत नाही. पारनेर डेपोच्या बाबतीमध्ये पारनेर डेपोला जवळपास एसटी स्टँड पासून तर सुपा रोडला 600 फूट फ्रंट असलेली जागा महामंडळाच्या ताब्यात आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी त्या एसटी स्टँडचा पुनर्विकास करत असताना बीओटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा कॉम्प्लेक्स आणि एसटी स्टँडची मोठी स्लॅबची इमारत त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्याऐवजी त्यांनी एक काहीतरी 1.5-2 कोटीची काहीतरी एक शेड आणि त्या ठिकाणी ती इमारत मंजूर करून घेतली होती. तिला जवळपास 2 वर्ष झाली, अद्यापपर्यंत काम चालू केलं नव्हतं. कोण कॉन्ट्रॅक्टर नेमलाय, कॉन्ट्रॅक्टर कुठला एक शिरूरचा आहे, त्याचा खालचा पोर्ट कॉन्ट्रॅक्टर कुठला तरी संगमनेरचा आहे आणि त्याला आमचा काय त्याचा संबंध. आम्ही त्या कामाला थांबवलं याच्यासाठी थांबवलं की असं अपुरं काम करण्यापेक्षा संपूर्ण एसटी बस स्थानकाची जागा आहे ती बीओटीच्या तत्वावर चांगली भव्य दिव्य करावी, तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स करावं की जेणेकरून एसटी महामंडळाला उत्पन्न मिळेल. आणि त्या संदर्भामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या आणि परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये या विषयावर बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये असा विषय निघाला की शेवटी ही 1.5 कोटीची इमारत करण्यापेक्षा संपूर्ण पुन्हा एकदा त्याचा आराखडा तयार करून बीओटीवर मोठी इमारत करता आली आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स करता आला तर त्या दृष्टीने आढावा घ्यावा अशा पद्धतीने ती चर्चा झाल्यामुळं ते काम थांबलेलं आहे. पारनेर तालुक्यामध्ये बऱ्याचशा काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली, वाढा रस्त्यावर टँकरची मागणी होत आहे ना, ती वस्तुस्थिती येते. आता दरवर्षी आम्हाला म्हणूनच मग जलजीवनच्या बाबतीमध्ये जे माझी जी भूमिका आहे की जलजीवनच्या योजना जर पूर्ण झाल्या असत्या तर आज टँकर लावायची गरज पडली नसती. परंतु ते ठेकेदार, ते ग्राम सरपंच किंवा त्या तत्कालीन लोकप्रतिनिधी यांचा काय त्या जलजीवनच्या बाबतीत गोंधळ आहे तो अजूनही काही स्पष्ट व्हायला तयार नाही. अधिकारी लेवलला आम्ही त्यांना सांगतोय की याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, ही कामं झाली पाहिजे.
तर काही ठिकाणी स्रोत चुकीचे आले पण काही ठिकाणी स्रोत चांगले आहेत ना. समजा मुळा डॅमवरचा स्रोत आहे, वडगाव सावताळ सारखी योजना आहे की ज्या ठिकाणी मुळा डॅमच्या बॅकवॉटर मधून पाणी त्या ठिकाणी आणलं. आपलं काळूच्या बॅकवॉटर मधून पाणी आणलंय. मग काळूच्या बॅकवॉटर मधून पाणी आणलं असताना ती योजना पूर्ण होत नाही. तिथं याच्या आधी पूर्वी 1-3 कोटीचा खर्च केला गेला, आता परत 2.5-3 कोटीचा खर्च केला गेला आणि अक्षरशः ते काम नुसते पैसे काढून घेते, प्रत्यक्षात काम झालेलं नाही. हे वास्तव मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जर ती योजना पूर्ण झाली असती तर टँकर द्यायची गरज पडली नसती. आता संबंधित जे ठेकेदार आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना कोणी पाठीशी घालते असं वाटतं? पाठीचे मत निवडीत चुकीचे झाले आहेत ना. ठेकेदारी चुकीच्या लोकांना दिले गेलेले आहेत की ज्यांचा अनुभव नाही त्याच्यामधला. अशा लोकांना बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ठेकेदारी एक आहे आणि गावात काम मात्र तिथला एखादा कार्यकर्ता करतोय, अशी परिस्थिती आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.